पूर्वनियोजित कार्यक्रम असतील. त्यामुळं मंगळवारची बैठक सोमवार झाल्यामुळं जवळपास 2-3 मंत्री 4 मंत्री त्या ठिकाणी जाऊ शकले नाही. ट्रेनमध्ये 4 कोटीचं कोकेन सापडलेलं आहे. मुंबईमध्ये देखील एक प्रकार पुढे आलेला आहे की ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तेच सांगतो की आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे. अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन ड्रग्स वगैरे, मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात. आधी तर कारवायाच व्हायच्या नाही. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही. किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार आहे. हुंदू खराबचं एन्काउंटर होऊ शकते असं म्हणतायत प्रणिती शिंदे. मराठी उदाहरण असं आहे, मी आधीच सांगितलं होतं सर्व नेत्यांना आणि सर्व लोकांना की माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये विधिमंडळामध्ये संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती मांडली आणि सर्व राजकीय लोकप्रतिनिधी सर्वांना विनंती केली की तुमच्याकडे काही पुरावे असतील ते तुम्ही SITला द्या. हे पुरावे न येता काहीतरी तोंडाच्या वाफा फेकण्याकरता अलग अलग गोष्टी काही लोक करतायत. मला वाटतं सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे. त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना. तुम्ही याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता. सेन्सिटिव्ह प्रकरणाची काळजी घेतली पाहिजे. लोकप्रतिनिधी बोलताना विचार केला पाहिजे. त्यांच्या त्या भावना आहेत त्या बोलल्या आहेत. मैंने इससे पहले बोला है कि उसकी पूरी जांच माननीय मुख्यमंत्री ने खुद कहा है. आपको मीडिया में भी मुख्यमंत्री ने कहा है और मुख्यमंत्री ने ऐसे आदेश दिए है जो IT कंपनी जिन्होंने ये प्रकार से अश्लील सारी चीज़ें की है, माननीय मुख्यमंत्री जी कार्रवाई कर रहे हैं. उन्होंने बहुत कड़े निर्देश दिए हैं. नाशिकचे आयजी जे आहेत खरात आढळलेला आहे. दत्ता कराळे त्यांचं नाव आहे. नाशिकच्या आयजींचा फोटो जर खरात सोबत सापडत असेल तर याचं काय अर्थ घ्यायचा? पुढचं विश्लेषण काय आहे, फोटो आल्यानंतर पुढचं काय, मागचे काय पार्श्वभूमी आज मी सांगू शकणार नाही. कशामुळे फोटो आला, कशाने फोटो आला, कुणाचा फोटो कसा काढला. शेवटी फोटो काढण्यावरनं काही मी आज त्याचे अंदाज देऊ शकणार नाही किंवा चौकशीत मी नाही आहे. SIT त्याचा शेवटी अंतिम करेल तेव्हा माहीत पडेल. 15 ते 16 कॉल झाले कराड यांचं असं देखील पुढे आलंय. त्यामध्ये संपर्कात माझं काय म्हणणं आहे की जे काही SIT अंतिम रिपोर्ट देईल तो येणारच आहे जनतेसमोर. त्यामुळं आत्ता घाईघाईत कशाला याच्यामध्ये जायचं. कुणाचे कॉल्स होते, कुणाचे फोटो आहे, कोण गेलं, काय गेलं, त्याचे किती संबंध आहे, काय संबंध